नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, मराठी विभाग, जवाहर कॉलेज. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम वर्ष कलामधील पहिला जो घटक आहे, नाटक या साहित्य प्रकाराचे सैद्धांतिक घटकांचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाटक या वाङ्मयीन प्रकाराचे जे घटक आहेत त्या घटकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. मग हा जो साहित्य प्रकार आहे, ह्या नाटक साहित्य प्रकाराचे जे घटक आहेत, मग ते कुठले घटक आहेत आणि ज्यावेळेस नाटकाचे सादरीकरण किंवा एखादा लेखक ज्यावेळेस नाटक हे लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला ह्या वाङ्मय प्रकाराचं लिखाण करत असताना ह्या संपूर्ण घटकांची खूप गरज लागत असते. आणि हे जे घटक आहेत, मग ह्या घटकांचा त्याला काय करावा लागतो, सर्वांगीण विचार करावा लागतो. म्हणजे सगळ्या अंगाने नाटक सादर करताना जे घटक आहेत त्या घटकांची कशा पद्धतीने आवश्यकता भासते आणि जोपर्यंत त्या लेखकाला नाटकाच्या घटकांचा सर्वांगीण विचार केल्याशिवाय तो काय करू शकत नाही, नाटक लिहू शकत नाही. आणि म्हणून हा जो विचार आहे नाटकातील घटकांचा, हा त्याला कसा करावा लागतो, बोध पातळीवर करावा लागतोच. आणि लक्षात घ्या, बोध पातळीवर देखील करून अबोध पातळीवर देखील ही विचार प्रक्रिया त्याला काय करावी लागते, त्याच्या मनामध्ये चालू ठेवावी लागते. आता नाटक हे आपण बघितलं मागच्या तासिकेला की नाटक हे काय आहे, एक सादर करण्याची कला आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ज्यावेळेस नाटकाची आपण सुरुवात करत असतो, ते सुरुवात झाल्यानंतर नाटकाची जी मध्यवर्ती सूत्र आहे त्याबद्दल काय करावं लागतं, प्रेक्षकांना माहिती होणे गरजेचं असतं. आणि ह्या पद्धतीने नाटकाचे जे मध्यवर्ती सूत्र आहे ते पूर्वी सूत्रधार नटीच्या प्रवेशातून काय होत होतं, तर प्रेक्षकांना नाटकाचे मध्यवर्ती सूत्र जे आहे ते काय होत होतं, थेटपणे सांगत होते. पण सध्या म्हणजे अलीकडे काय झालेलं आहे की नाटकातील जे कथानक आहे त्या कथानकाच्या बाहेर असणाऱ्या ज्या नटी सूत्रधार आहेत त्या काय करतात, त्या प्रवेशाला नाटकात स्थान उरलेलं नाही. आणि त्यामुळे नाटकाचे जे मध्यवर्ती सूत्र आहे ते नाटकातील संवादातून अगदी नकळतपणे पोहोचेल याची दक्षता ही नाट्यलेखकाला घ्यावी लागते. आणि म्हणून ह्या पद्धतीने हे जे मध्यवर्ती सूत्र आहे हे त्या प्रेक्षकांना कळावं यासाठी ह्या घटकांचा विचार करणे खूप आवश्यक आहे. आणि मग ज्या पद्धतीने नाटकामध्ये जे रंगमंचावर येणारी पात्र आहेत त्या पात्रांच्या परिचयातून काय होतं, हे आशयसूत्र लोकांपर्यंत पोहोचत असतं. मग ज्या पद्धतीने आता आपण ह्या ठिकाणी बघूयात की नाटकाचे घटक या ठिकाणी आपला पॉइंट काय आहे, नाटकाचे घटक. मग हा जो नाटकाचे घटक आहेत, ह्या नाटकाच्या घटकामध्ये आपण बघतो की ह्या रंगभूमीच्या जडणघडणीमध्ये आपण काय करत असतो की रंगभूमीतील जे नाटक आहे ह्या नाटकाची सुरुवात आपण काय म्हणतो की संगीत शारदा ह्या नाटकापासून झालेली आहे. किंवा देवलांनी त्यांच्या नाटकापासून कशाला सुरुवात केलेली आहे, संवाद ह्या नाटकाला सुरुवात केलेली आहे. पण तत्पूर्वी नाटकाचे जे घटक आहेत ते आपण विचारात घेऊयात. तर एकंदरीत नाटकाचे जे घटक आहेत त्यामध्ये आपणाला विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण, संवाद आणि रंगसूचना व वातावरण निर्मिती हे जे प्रमुख घटक आहेत, ह्या सर्व घटकांचा काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता हे जे घटक मी तुम्हाला आता सांगितलं आहे कुठले, तर नाटकाच्या रचनेचे विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण, संवाद आणि रंगसूचना व वातावरण निर्मिती हे कसले घटक झालेले आहेत, तर नाटक रचनेचे हे घटक आहेत. आणि तुम्ही जर विचार केला तर नाटकाची जी तंत्रे आहेत ती वेगळी आहेत, त्याचा आपण
नेक्स्ट लेक्चरला विचार करूयात. आता फक्त आपण नाटकाच्या रचनेचे जे घटक आहेत त्याच घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग या ठिकाणी ही जी नाटकाचे घटक आहेत, ह्या नाटकांच्या घटकामध्ये आपणाला महत्त्वाचं काय आहे की ज्या पद्धतीने फुलेंचं नाटक आहे तृतीय रत्न, जे 1855 पासून आलेलं आहे, ह्यामध्ये काय होत होतं की जीवनातल्या समस्या, नाटक म्हटलं म्हणजे काय होतं की जीवनातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर काय केलेलं असतं, नाटक बसवलेलं असतं आणि त्या नाटकातनं काय केलेलं असतं की लोकांना त्या नाटकातून आपण काय करत असतो तर कुठली तरी शिकवण देत असतो. आणि नाटक हे जसं आपण शिकवणूक देण्याच्या दृष्टीने करतो तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मनोरंजन होण्यासाठी आपण नाटक सादर करत असतो. आता ह्या ठिकाणी आपला जो पहिला घटक आहे तो कुठला आहे, विषयसूत्र. बघा पहिला घटक कुठला आहे आपला, विषयसूत्र, नाटकाचा आपला पहिला घटक. ओके, आता ह्या विषयसूत्र म्हणजे काय, बरोबर, आपल्या या घटकातील विषयसूत्र. आता नाटककार जेव्हा नाटक लिहित असतो, लक्षात घ्या, नाटककार नाटक लिहिताना त्याला काय करावं लागतं की नाटक लिहितो पण विषय काय आहे हे काय करावं लागतं, आधी त्याला ठरवून घ्यावं लागतं. कारण की ज्यावेळेस तो नाटक लिहिणार आहे त्याच्या आधी त्याला काय करावं लागतं, ते त्याला ठरवावं लागतं की मी ज्यावेळेस नाटक लिहितो, म्हणजे बघा की ज्यावेळेस कवितेपुरते जर बोलायचे झाले तर एखादा कवी काय करत असतो, तो स्वतःच्या आनंदासाठी कविता लिहितो असे म्हणू शकतो. पण जेव्हा आपण नाटक लिहित असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं की ते समोरच्या लोकांच्या सुखदुःखासाठी आपण काय करत असतो, नाटकाची बाजू मांडत असतो. आणि मग अशा पद्धतीने हे जे नाटककाराला अशी भूमिका घेता येत नाही, म्हणजे कवितेसारखी, त्याला काय करावं लागतं, नाट्यलेखन जरी वैयक्तिक पातळीवर लिहिले जात असले तरी काय करायचे, नाट्यनिर्मिती आणि नाटकाचा आस्वाद या दोन्ही गोष्टी सामूहिक पातळीवर त्याला घ्यावा लागतात, होत असतात. आणि त्यामुळे नाट्यलेखकाला त्याच्या वैयक्तिक प्रयोजनांपलीकडे जाऊन आपल्या नाटकाचे एक सूत्र मनात ठेवावे लागते. म्हणजेच की ज्यावेळेस तो नाटक लिहिणार आहे त्यावेळेस त्याला काय करायचं आहे की आपली जी वैयक्तिक प्रयोजने असतात, प्रयोजन मीन्स आपले जे उद्देश आहे, प्रयोजन लक्षात ठेवायचं, प्रयोजन म्हणजे उद्देश, माझं जे उद्देश ध्येय, मला काय करायचं आहे, मला नाटक लिहायचं आहे पण माझा विषय काय असणार आहे, हे सूत्र त्या नाट्यलेखकाला काय करावं लागतं, मनात ठेवावं लागतं. आणि प्रत्यक्षपणे ते काय करावं लागतं, संवादामार्फत, तर कधी अप्रत्यक्षपणे तो काय करतो, एक दोन अधिक पात्रांच्या संवादी कृतीतून काय करत असतो, तो प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतो. म्हणजेच हे ह्या ठिकाणी आपला जो विषयसूत्र आहे, ह्या शब्दांसाठी विषयसूत्र या शब्दाला आपण मध्यवर्ती सूत्र असा देखील शब्द वापरत असतो. आता मग या ठिकाणी हे जे विषयसूत्र म्हणजेच मध्यवर्ती, आपली जी कल्पना म्हणजे मुख्य उद्देश काय आहे, हे काय होतं, आपला विषय. जसं आपण म्हणतो ना की हा अमुक विषय आहे, जसं तृतीय रत्न हा फुलेंचा विषय आहे, त्याच्यात काय म्हटलं आहे, किंवा संगीत सौभद्र हे जे नाटक आहे, ह्या विषयांचं काय आहे, एक एक मुख्य म्हणजे प्रयोजन काय आहेत, ते प्रयोजन ह्या एकंदरीत संपूर्ण नाटकाचे जे मध्यवर्ती सूत्र असतं तेच म्हणजे आपलं काय, विषयसूत्र. ह्याचा अर्थ काय होतो की हे जे मध्यवर्ती सूत्र आहे हे नाटकाचा आत्मा आहे असं आपण म्हणतो. मग ह्या नाट्यलेखकाला जेव्हा एखादा विषय ज्या हेतूने मांडायचं आहे, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्दिष्ट किंवा ध्येय, म्हणजे ज्या कारणासाठी मला ते करायचे ते कारण म्हणजेच काय, म्हणजेच नाटकाचे जे विषयसूत्र आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे एखाद्या विषयाकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो, आपला हा जो दृष्टिकोन आहे हा काय झाला, आपला विषयसूत्र. आणि मग ज्या पद्धतीने आपण समर्थनीयता, अपहार्यता किंवा शक्यता प्रेक्षकांना कशी जाणवेल
या पद्धतीने जो लेखक आहे तो जे पुढील लेखन करतो त्याला काय आपण म्हणतो, तर तो जो दृष्टिकोन आहे, जो प्रेक्षकांमध्ये, लक्षात घ्या, प्रेक्षकांमध्ये नकळतपणे रुजवलेला हा जो दृष्टिकोन आहे, ह्या दृष्टिकोनाला आपण काय म्हणतो, विषय सूत्र. इथे उदाहरण म्हणून बघा तुम्हाला देण्यात आलेलं आहे की संगीत सौभद्र या नाटकातील जे विषय सूत्र आहे ह्या इथे बघा, संगीत सौभद्र नाटकातील जे विषय सूत्र आहे ते अण्णासाहेब किर्लोस्करांनी श्रीकृष्णाच्या तोंडून प्रेक्षकांना सांगितलं होतं. म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्या एकच लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस नाटककार हा नाटक लिहत असतो त्यावेळेस नाटक लिहिताना त्याच्या मनातील जो हेतू आहे, जी प्रयोजन आहेत, जे विचार आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी जी आराखडा तो तयार करतो ते काय झालं, त्याचं विषय सूत्र. ह्या ठिकाणी आपल्याला कमला तेंडुलकरांचं जे कमला नाटक आहे ते देखील ह्या ठिकाणी बघता येईल की त्याचं देखील जे विषय सूत्र आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे, किंवा म्हणजे ऐतिहासिक जे नाटकं आहेत किंवा ह्या एकंदरीत सगळ्या नाटकांचं काय आहे, विषय सूत्र हे ठरलेलं असतं. ओके, आता आपण त्याच्यातील जो आपला दुसरा घटक आहे तो दुसऱ्या घटकाचा अभ्यास करूयात. आपला पहिला घटक या ठिकाणी झालेला आहे. आता आपण दुसरा आपला जो घटक आहे तो कुठला आहे, संविधानक. कुठला आहे, संविधानक. आता संविधानक म्हणजे काय प्रश्न आहे ना. संविधानक म्हणजे कथानक नव्हे, तर कथानकाची सहेतुक मांडणी म्हणजे काय, संविधानक. लक्षात येतं का तुमच्या की इथे म्हटलंय संविधान म्हणजे काय नव्हे, कथानक नव्हे, पण लक्षात घ्या, पण कथानकाची म्हणजे एकंदरीत जे तुमचं कथानक आहे ह्या कथानकाची सहेतुक म्हणजे हेतुपूर्वक, लक्षात घ्या, कथानकाची हेतुपूर्वक जेव्हा आपण मांडणी करतो त्याला काय म्हणतो आपण, संविधानक. म्हणजे जसं तुम्ही आपलं काहीतरी ध्येय आहे, मग त्या ध्येयाच्या पद्धतीने आपण काय करतो, एखाद्या गोष्टीची मांडणी करतो. पण जर मनामध्ये काहीच नसेल तर आपण काय करतो की कसं तरी ते काम निपटवण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच पद्धतीने संविधानक म्हणजे काय, तर जे कथानक आहे म्हणजे तुमचं पूर्ण नाटक, तुमच्या पूर्ण नाटकाचं जे सार आहे, कथानक आहे, म्हणजे एकंदरीत तुमचा जो आपण म्हणतो ना की सगळं एक थोडंसं ऐकल्यावर आपल्याला काय होतं, म्हणजे शॉर्ट आपण केलेलं असतं ते सगळं कथानक. ह्या कथानकाची जेव्हा व्यवस्थितरित्या हेतुपूर्वक मांडणी करतो त्याला काय म्हणतो आपण, संविधानक. मग ह्या संविधानकाची म्हणजे ह्या कथानकाची सहेतुक मांडणी करताना आपण मांडणी कथा आणि कादंबरीमध्ये केलेली असते. पण मग ह्याच पद्धतीने कथानकाच्या हेतूची जी मांडणी आहे ती आपल्याला करताना अनेक पद्धतीने, म्हणजेच नाटकात काय करावं लागतं की नाटकामध्ये आपल्याला संवाद, लेखकाजवळ आपल्याला संवादाशिवाय कुठलाच पर्याय नसतो, बरोबर ना. नाटक आपण कसं सादर करतो की आपण एकमेकांना संवाद दिलेले असतात आणि त्या संवादाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, ती नाटक जे आहे ते कंटिन्यू करतो. म्हणजे आपल्या नाटकातील जे पात्र आहेत ते काय करतात, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे काय होत असतं आपल्याला त्या प्रसंगातनं जाणवतं. म्हणजे जेव्हा ते बोलतात, जेव्हा ते वागतात नाटकात, तेव्हा काय होतं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे काय होत असतं, आपल्यासमोर सादर होत असतं. आणि ह्याच्यातनं आपण मग काय करतो की त्या नाटकाचं जे संविधानक म्हणजे जे कथानक आहे ते आपल्याला हळूहळू काय होत जातं, समजत पुढे जातो. मग त्या नाटकातील जे उदाहरणार्थ अण्णा किर्लोस्कर ह्यांचं जे सौभद्र हे जे नाटक आहे, ह्या नाटक कसलं आहे, एक यशस्वी सुखात्मिका आहे. आता सुखात्मिका हा जो शब्द आलेला आहे हे आपल्याला पुढचं आहेच, म्हणजे नाटकाचा जो प्रकार आहे त्याच्यात तुम्ही शिकणारच आहात. मग ह्यामध्ये हे जे सौभद्र नाटक आहे इथे काय झालेलं आहे, हे एक यशस्वी सुखात्मिका आहे. म्हणजे कशा पद्धतीने त्या नाटकामध्ये तो कथानक सांगितलं जातं याबद्दल हे नाटक आहे, बरोबर. म्हणजेच ह्या पद्धतीने आपण काय करतो की
नाटकामध्ये संविधानक हा जो घटक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे काय आपल्याला महत्त्वाचं आहे, तर त्या घटकाचे जे म्हणजे कथानक जे आहे त्याचं काय करायचं आहे आपल्याला, विशिष्ट रीतीने हेतुपूर्वक मांडणी करायची आहे. आता इथे एक लक्षात घ्या की ह्या संविधानकाचे 3 टप्पे आपल्याला कल्पिता म्हणजे 3 टप्पे पडतात. पहिला आहे काय, समस्या प्रारंभ, बरोबर. पहिला आहे समस्या प्रारंभ, दुसरा आहे पेच प्रसंग, तिसरा आहे उकल अथवा सोडवणूक. म्हणजे आपलं जे कथानक आहे ते ह्या पद्धतीचं असतं, राईट. म्हणजे पहिलं काय असतं, समस्येला प्रारंभ होतो, त्याच्यानंतर पेच प्रसंग म्हणजे काय, समस्याला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी जे पेच निर्माण होतात, जे समस्या अडीअडचणी येतात ते म्हणजे पेच प्रसंग. आणि त्याच्यानंतर बघा आपल्या आयुष्यात देखील कधी असं घडतं की एखादी आपल्यासमोर समस्या येते, मग ती समस्या सोडवण्यासाठी आपण काय करतो, आधी समस्या निर्माण होते, मग थोडेशा अडचणी येतात आणि नंतर आपण काय करतो, ती समस्या सोडवतो. सेम त्याच पद्धतीने इथे देखील संविधानकाचे जे 3 टप्पे आहेत ते या पद्धतीने आहेत. आणि त्याच्यानंतर जे पाश्चात्य समीक्षक आहेत त्यांनी देखील संविधानकाचे टप्पे आपल्याला सांगितले आहेत. तर ते कुठले ते बघा. इथे बघा, पहिला आहे आरंभ, दुसरा आहे कृतीची चढती कमान, तिसरा आहे उत्कर्ष बिंदू आणि चौथा उकल आणि पाचवा जो आहे तो कुतूहलपूर्ती. इथे एकच लक्षात घ्यायचं आहे की संविधानक मध्ये फक्त काय येतं, संविधानक म्हणजे काय की आपल्या कथानकाची हेतुपूर्वक मांडणी. मग ही मांडणी करत असताना हेतुपूर्वक ना, शब्द लक्षात ठेवा, हेतुपूर्वक मांडणी करताना ह्या टप्प्यांच्या आधाराने आपण काय करत असतो, मांडणी करत असतो. म्हणजे प्रारंभ असेल, पेच प्रसंग असेल आणि उकल शेवटी. तसंच पाश्चात्य समीक्षकांचं मत काय आहे, आधी आरंभ होतो, नंतर कृतीची चढती कमान असते. म्हणजे आपण नाटकाला विषयाचा आरंभ करून नंतर त्या पद्धतीने काय करतो, चढती कृती करत असतो आणि मग उत्कर्ष बिंदू गाठून आपण उकल आणि कुतूहलपूर्ती करून हा घटक काय करतो, हे जे कथानक आहे ते काय करतो, संपवित असतो. आणि मग या पद्धतीने हे जे संविधानक आहे हे लक्षात, हे जे कथानक आहे ते काय होत असतं, कंप्लीट होत असतं. आता आपला तिसरा घटक, बरोबर, तिसरा घटक ह्या ठिकाणी आहे पात्रचित्रण. कुठलं आहे, पात्रचित्रण. आता पात्रचित्रण तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, पात्रचित्रण म्हणजे काय, तर हे जे नाटक जे आहे, ह्या नाटकामध्ये आपल्याला कशाला महत्त्व दिलेलं असतं, ज्यावेळेस आपण नाटक सादर करत असतो, नाटकाचे शरीर हे संवादाचे असते आणि हे जे संवाद आहेत हे काय करतात, रंगमंचावर नाटकातील पात्रे बोलून दाखवतात. तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे की ज्यावेळेस नाटक आपण सादर करत असतो त्यावेळेस नाटकामध्ये महत्त्वाचे काय आहेत, पात्र आणि पात्रांनी बोलून दाखवलेले संवाद, बरोबर. म्हणजे नाटकाचं संपूर्ण नाटक हे कशावर आधारलेलं असतं, म्हणजेच हे पात्र आणि त्याच्यातील संवाद. म्हणजे ज्यावेळेस रंगमंचावर नाटक आपण सादर करणार त्यावेळेस तो जो आपलं कथानक जे आहे म्हणजे संविधानक, राईट, हे संविधानक कोणत्या पात्रांकडे दिलेलं आहे, जे कथानक आहे ते कथानक वाटून दिलेलं असतं, तुझा हा रोल आहे, तुझा हा रोल आहे. आणि त्या पद्धतीने काय असतं की त्या पद्धतीने ते पात्र ते संवाद बोलून नाटक काय करतात, सादर करतात. एखाद्या वेळी काय होतं की नाटकात कथानक नसतं पण नाटक शक्य आहे असं सांगता येते. उदाहरणार्थ वेटिंग फॉर गोदो हे अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. पण इथे पात्र आणि संवाद नाही असे नाटक आपल्याला संभवत नाही. म्हणजे बघा की एखादं असं तुम्ही तरी बघितलंय की नाटक आहे पण त्याच्यामध्ये पात्र आणि संवाद नाहीत, हे काय आहे, अशक्य. म्हणजे इकडे बघा की पुराण काळामध्ये जे नाटकं व्हायची त्याच्यामध्ये अद्भुत रम्यता असायची, चमत्कार असायचे, संगीत असायचे, ह्याला काय होतं, महत्त्व होतं पूर्वीच्या काळी. पण आत्ता तिकडे आणि त्यामुळे तिथे काय होतं, पात्रचित्रणाला महत्त्व नसायचे. परंतु आत्ता आपल्याला काय करावं लागतं की ह्या पद्धतीने नाटकांमध्ये
पात्रांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. जसं आपण बघतो की पौराणिक नाटकं असतील किंवा ऐतिहासिक नाटकं असतील, ह्या नाटकामध्ये आपल्याला काय करावं लागतं, मानवी जीवनाचे जे दर्शन आहे ते घडविण्याचा आपण जितका प्रयत्न करतो तितकं ह्या पात्रचित्रणाला आपल्याला महत्त्व देता येतं. जर समस्याप्रधान नाटक असेल, समस्याप्रधान नाटकात आपण काय करतो की जीवनातल्या कोणत्याही समस्यांचं काय करतो, त्या व्यक्तिमनातून आणि व्यक्ती व समाज यांच्या परस्पर संबंधातून काय करत असतो, निर्माण केलेला जी समस्या आहे तिचा आढावा घेत असतो. म्हणजेच हे पात्रचित्रणामध्ये जे पात्र आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस नाटक लिहिण्यासाठी विचार करेल त्यावेळेस त्याला हा घटक देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितके की मागचे 2 घटक महत्त्वाचे आहेत. कारण की जर ह्या नाटकामध्ये सगळं आहे पण पात्रच नसतील तर ते नाटक सादर होऊ शकत नाही, बरोबर. त्याच्यानंतरचं जे आपलं नाटकाचा जो घटक आहे तो घटक आहे संवाद. आता तुम्हाला एवढ्यात आपण बघितलं की हे इथे बघा, नाटक आपण जे घटक बघतो आहोत त्याच्यातला आता हा चौथा घटक, बरोबर. चौथ्या घटकामध्ये आपल्याला काय आहे, संवाद. म्हणजेच बघा आता आपण एवढ्यात काय बघितलं, पात्रचित्रण, बरोबर. पात्रचित्रणानंतर आपलं महत्त्वाचा घटक आहे संवाद. कारण की नाटकामध्ये आपण नाटक लिहिताना नाटकामध्ये जर संवाद नसतील तर ते नाटक सादर होऊ शकत नाही. लक्षात घ्या. हा आपण म्हणतो कसं, तुम्ही म्हणाल कसं नाही सादर होणार, मुख्य नाट्य जे असतं ते सादर होऊ शकतं. पण लक्षात घ्या की मूकनाट्य आहे तो प्रकार वेगळा झाला, पण ह्या नाटकामध्ये आपल्याला संवाद हे नाटकाचे शरीर असते, तर मध्यवर्ती सूत्र या संवादाचा आत्मा असतो. म्हणजेच बघा, संवाद जे आहेत ते नाटकाचं काय आहे, एका प्रकारे शरीर आहे असं आपण मानतो. कारण की जर नाटकातील जे संवाद नसतील तर ते काय होत नाही, म्हणजे नाटकामधील संवाद आणि मध्यवर्ती जे सूत्र आहे ह्याचा काय आपल्याला करावा लागतो, अचूक सांधा जमवायला लागतो. आणि तो जर जमवला नाही तर संवादाला अर्थपूर्णता येत नसते. आणि म्हणून नाटकामध्ये संवाद हे खूप महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण अगोदर घेतलंयच सौभद्र नाटकामध्ये श्रीकृष्णाचे कारस्थान किंवा कपट जे आहे ते त्यांनी अंतिमता आपली जी बहीण आहे तिला ते सांगतात, बरोबर. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला नाटकामध्ये व्यक्तींची नावे, त्यांचा दर्जा, त्यांच्या पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध ह्यांचा तपशील काय करावा लागतो, त्या नाटककाराला अगोदर ठरवावा लागतो. म्हणजे एखाद्या पात्राला आपण जेव्हा हाक मारतो, बरोबर, नाटकामध्ये जेव्हा एखाद्या नाटकातील पात्राला आपण आवाज देतो तेव्हा त्या दुसऱ्या पात्राची ओळख कशी होईल, ह्या पद्धतीने त्याला हे संवाद काय करावे लागतात, की त्या पद्धतीने हे संवाद त्या नाटककाराला घडवून आणावे लागतात, जेणेकरून काय होईल, प्रेक्षकांमध्ये त्या नाटकाची संवादातून ते नाटक समजलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग ते नाटकातील जे संवाद आहेत ते स्पष्ट असावेत आणि प्रेक्षकांना समजतील या पद्धतीने नाटककाराला घ्यावे लागतात. म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांना ते जाणवणार, कथानकाचा जो औचित्यभंग आहे तो होणार नाही, या बेताने काय करावं लागते, संवाद त्या प्रेक्षकांना पुरवावे लागतात. पण संवादातूनही वरवरचा तपशील पुरविण्यात किंवा व्यक्तिरेखा स्पष्ट करणे, सांगणारा आणि ऐकणारा या उभयंतांचे स्वभाव लक्षात घ्यावे लागतात. म्हणजेच ज्यावेळेस संवाद लिहायचे त्यावेळेस त्या नाटककाराला सगळ्या गोष्टी पडताळून घेणे आवश्यक असते. आता ह्या पद्धतीने नाटकातील जे प्रेक्षक आहेत, नाटकातले जे एखादे संवाद आहेत ते काय करावे लागतात, जे व्यवस्थितरित्या त्या नाटककाराला हे
ठरवून घ्यावे लागतात. तसंच आपला जो पुढचा घटक आहे त्या पुढच्या घटकामध्ये आपल्याला रंगसूचना आणि वातावरण निर्मिती, कुठला घटक आहे? हा आपला शेवटचा घटक आहे, बरोबर. रंगसूचना आणि वातावरण निर्मिती. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की रंगसूचना आणि वातावरण निर्मिती या घटकामध्ये हे जे दोन्ही घटक आहेत ते संहितानिष्ठ घटक आहेत आणि लेखक आणि दिग्दर्शक ह्यांना जोडणारा दुवा म्हणून ते काम करतात. म्हणजेच बघा की प्रथमदर्शनी आपण नाटक सुरुवात होण्याच्या आधी काय करावं लागतं? पडदा पाडावा लागतो. म्हणजे आधी पडदा उघडतो, बरोबर. पडदा बंद असतो. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करावं लागतो? पडदा उघडून आणि त्या ढोल ताशांसह मिरवणुकीचा आपल्याला काय करावं लागतो? भास करावा लागतो किंवा काहीही जय जयकार म्हणा किंवा एखादं स्तोत्र म्हणा किंवा कुठलंही एखादं आरतीने म्हणा किंवा कशाने तरी आपल्याला काय करावं लागते? सुरुवात करावी लागते. रंगमंचावरचा जो अंधार आहे तो हळूहळू काय करावा लागतो? नाहीसा करावा लागतो. आणि मग किंवा घोषणा असतील, म्हणजेच प्रथम दर्शनी सुरुवात जी आहे ते आपण ह्या पद्धतीने करतो का? कारण की त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. ज्यावेळेस प्रेक्षक काय करतो? नाटक बघण्यासाठी येतो. त्या नाटक बघताना त्या ठिकाणी जे नाटकाचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून त्या ठिकाणी काय झाली पाहिजे? वातावरण निर्मिती होणे गरजेचे असते. आणि म्हणून ह्या पद्धतीने जो विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय करावे लागते? त्या ठिकाणी वातावरण निर्मिती ही करणे खूप आवश्यक असते. म्हणजेच नाटकाचं जरही आपण आंबेडकरांचा जर विचार केला, म्हणजे आंबेडकरांचे जे भाषण आहे ते मध्ये म्हणजे जेव्हा नाटक चालू आहे सपोज, आणि नाटक चालू असताना त्या ठिकाणी आपण नाटकाच्या अनुषंगाने एखादं गीत म्हणा किंवा एखादं प्रसंग म्हणा उभे करत असू, तितक्यात आपल्याला काय महत्त्वाचं आहे? तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. म्हणजेच बघा की मंडपाच्या बाजूने वरचे जे वचने असतील ते किंवा अखेरचे जे ध्वनी आहेत ते प्रतिध्वनी म्हणून घुमत राहतील. मग त्याच्यानंतर अंधार सारेल आणि पुन्हा रंगमंचावर प्रकाश पडेल. ह्या पद्धतीने काय करावं लागतं आपल्याला? त्या ठिकाणी आपल्याला वातावरण निर्मिती करावी लागते. आणि अशा पद्धतीने नाटकाचे जे घटक आहेत, म्हणजे ज्यावेळेस लेखक नाटक लिहिताना त्याला या सगळ्या घटकांचा काय करावा लागतो? विचार करावा लागतो. मग त्यामध्ये रंगसूचना आणि वातावरण निर्मिती हे दोन्ही घटक काय करतात? नाटकाची जी प्रयोगक्षम बाजू आहे ती दिग्दर्शित करण्यासाठी येतात. म्हणजे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे जे सगळे घटक आहेत, नाटकाचे घटक म्हणजे वातावरण निर्मिती आहे किंवा पात्रे आहेत, संवाद आहेत, हे काय आहेत? सगळे एकामागोमाग आलेले आहेत आणि सगळेच घटक खूप महत्त्वाचे आहेत. ह्या पद्धतीनेच अजून नेपथ्य, प्रकाश, संगीत, त्या नाटकातले जे अजून दुसरे घटक आहेत, म्हणजेच नाटकाची जी तंत्रे आहेत ती देखील ह्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहेत. इथे नाटकाच्या रचनेचे जे विषयसूत्र आहे, संविधान, पात्रचित्रण, संवाद, रंगसूचना व वातावरण निर्मिती हे जे घटक आहेत हे आपण ह्या ठिकाणी काय केलेले आहेत? बघितलेले आहेत. आता समोर ही जी तुम्हाला PDF नोट्स दिलेले आहे हे देखील तुम्हाला वाचून समजू शकते, बरोबर. ह्याच पद्धतीने आपण सगळे पुढचे देखील लेक्चर करणार आहोत. नाटकातील जी घटना आहेत किंवा जे प्रसंग आहेत ते आपण व्यवस्थितरित्या घेतल्यानंतर, म्हणजे व्यवस्थित तिची मांडणी केल्यामुळे काय होतं? नाटक हे व्यवस्थितरित्या सादर करता येते. हे कशाच्या अनुषंगाने होतं? तर घटकांच्या, म्हणजे नाटक लिहिण्यापूर्वी लेखकाला या सगळ्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतरच तो काय करू शकेल? नाटक लिहू शकेल. अशा पद्धतीने इथे आपण नाटकाचे घटक हा प्रकार बघितला आहे.